आदेश अलख निरंजन. मी वटसिद्ध नागनाथ शिष्य नवनाथ महाराज. आज आपण बघू शकता की 21 दिवसाची माझी इथं तपश्चर्या आहे आणि आज 14 दिवस माझे पूर्ण झालेले आहेत. आपण बघू शकता की हे तेच वडाचं झाड आहे जे ज्यावेळेस राजा परीक्षेला टसण्यासाठी तक्षक नाग चालले होते आणि हे झाड त्यांनी जाळून खाक केलं होतं, नंतर पुन्हा जिवंत केलं होतं. आज आपण बघू शकता की ह्या कुटुंबामध्ये माझी राहण्याची व्यवस्था ह्या गावकऱ्यांनी केलेली आहे. तरी मी सर्व गावकऱ्यांचं, या दक्षिणावळमधील सर्व ग्रामस्थांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. तहत ही तक्षक नाग यांचं फॅमिली, तहत यांचं कुटुंब इथं राहत होतं. आज बघू शकता की हे जो परिसर आहे हे पूर्ण तक्षक नागाचाच एरिया आहे, तक्षक नागाचाच ह्या भागात वास्तव्य राहिलेलं आहे. आज देखील ह्या कलियुगात तक्षक नागाचं वास्तव्य ह्याच भागात आपल्याला पाहायला मिळतं. आता इथून लोक मला सांगतात की ह्यातली ज्यावेळेस फांटी तोडण्यात आली त्यावेळेस इथून वर नाग निघला होता. इथं ज्यावेळेस बोकड कापण्यात आलं त्यावेळेस सुद्धा इथं गावात मोठी अशी वादळ आलं होतं आणि तेव्हापासून इथं बोकड कापण्यात आलं नाही. अशा प्रकारचे एक चांगलं सिद्ध शक्तिपीठ आपण बघू शकता. हे जे वडाचं झाड आहे हे 5 वर्षापूर्वी झाड आहे. म्हणजे आज बघू शकता की कलियुगाला सुरुवात होऊन 5000 वर्ष झाले आहेत आणि हे 5000 वर्षापूर्वीचं हे झाड आणि तिथं आज माझे तपश्चर्याला 14 दिवस पूर्ण होत आहेत. आदेश अलख निरंजन. श्री गुरुदेव दत्त. तक्षक नाग देवता की जय.